संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील आणि अपघातामुळे संगीत सेवेपासून दूर गेलेल्या वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा मुलगा यांचं भावस्पर्शी वर्णन या पाठामध्ये आहे. या ठिकाणी नाना हे संगीतावर प्रेम करणारे वडील आहेत, परंतु त्यांना एकदा अपघात होतो आणि त्यामुळे त्यांना ऐकू येण्याचं बंद होतं. त्यामुळे त्यांची संगीत साधना बंद होऊन जाते. अशा वेळेला आपल्या वडिलांना आनंद मिळावा म्हणून त्यांचा मुलगा शिरीष संगीत शिकायला लागतो. त्याला मनापासून संगीताची आवड नसते, पण वडिलांसाठी तो जे प्रयत्न करतो त्याचं वर्णन या कथेमध्ये आहे. तिसरी घंटा घणघणली. बाहेरचा कोलाहल म्हणजे गडबड गोंधळ बंद पडला, कारण आता कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. गंभीर आवाजामध्ये विद्यालयाच्या शिक्षकांनी बोलायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनानं होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आलेला आहे. तुम्ही त्याचं कौतुक करावं ही माझी विनंती. एवढं बोलून शिक्षकांनी शिरीषकडे पाहिलं. खरं म्हणजे त्यांच्या मनातून शिरीषला हा कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण काय होतं की शिरीष नुकताच शिकायला लागला होता. अजून त्याला काही फारसं चांगलं येत नव्हतं असं शिक्षकांना वाटत होतं. शिक्षकांनी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा वर केला. लाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. तो गडबडून गेला. शिक्षकही घाबरले. त्यांनी तंबोरेवाल्याला आणि तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा आवाज सुरू झाला. शिरीषनं डोळे मिटून कुणाचं तरी ध्यान केल्यासारखं वाटलं आणि हलकेच आपल्या वादनाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी षड्ज लावला. तेच सूर, काही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि शिक्षकांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्यांचा कानावर विश्वास बसेना, नजरेवर विश्वास बसेना. काहीतरी चुकतंय. कारण काय झालं होतं, 6 महिन्यापूर्वी शिरीष त्यांच्या विद्यालयात आला आणि त्यांनी सांगितलं की मी आपल्याकडं शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील आणि शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. शिक्षकांना खूप राग आला, पण तरी वरवर हसत ते म्हणाले, ठीक आहे, पण तुला महिन्याला 50 रुपये फी द्यावी लागेल. ठीक आहे, मी उद्यापासून येतो, पण वडील येतील ह माझ्या बरोबर, असं म्हणून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी शिरीष आणि त्याच्याबरोबर एक वयस्कर भारदस्त गृहस्थ आले. ते होते नाना म्हणजे शिरीषचे वडील. काहीही न बोलता नाना खुर्चीवर बसले आणि शिक्षकांनी व्हायोलिन काढून शिरीषच्या हातात दिलं. सुमारे 20 मिनिटं शिक्षकांनी स्वतःच पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचं समाधान अगदी स्पष्ट दिसत होतं. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी यायला लागली. हा म्हणतात 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी हा आजचा कार्यक्रम होणार होता. त्यावेळेला शिरीषला कार्यक्रम द्यायचा असं शिक्षकांनी ठरवलं. जेव्हा त्याला कळलं की त्याचा कार्यक्रम ठेवणार आहेत, तेव्हा तो म्हणाला, नानांना खूप आनंद होईल. शिक्षकांना आश्चर्य वाटलं की दरवेळेला हा नानांचं नाव का घेतो आणि नाना रोज त्याच्याबरोबर का येतात, पण काहीच कळेना. अचानक शिरीष विद्यालयाला यायचा बंद झाला. 15 दिवस गेले. शेवटी 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप आणि फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी आहेत, त्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. असेच आणखीन काही महिने गेले. शेवटी समारंभाचा दिवस उगवला आणि आज अचानक शिरीष दारात उभा. तो म्हणाला, सर, माझे वडील वारले. आता यापुढे मी एकटाच असेन. आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे.
त्यात मला कार्यक्रम द्या, नाही म्हणू नका. शिक्षक म्हणाले, अरे शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज नाईलाज आहे, तुझी काही प्रॅक्टिसही झालेली नाहीये, कसा कार्यक्रम देऊ तुला? शिरीष म्हणाला, सर माझी एवढी विनंती मान्य करा, मग पुन्हा कधी मला काहीही कार्यक्रम नाही दिला तरी चालेल. आज मला तुम्ही परवानगी द्या, तरच माझी मनस्थिती सुधारेल. शेवटी कशाला बिचाऱ्या दुःखी मुलाला अजून दुःखी करा, म्हणून शिक्षकांनी त्याला परवानगी दिली आणि पहिलाच त्याचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं. त्याप्रमाणे शिरीष वाजवू लागला. पण शिरीष इतकं छान वाजवत होता की शिक्षकांना कळेना की इतके महिने गैरहजर असलेला हा मुलगा इतका छान कसा काय वाजवतोय. टाळ्यांच्या कडकडाटाने शिक्षक भानावर आले. शिरीषचं वादन संपलं होतं. आत येऊन त्यांनी शिक्षकांच्या पायावर डोकं ठेवलं. शिक्षकांनी त्याला उठवलं आणि म्हणाले की अरे शिरीष, हा काय प्रकार आहे? सर, तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण त्यांना कसला तरी जबरदस्त अपघात झाला आणि ते अगदी बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नव्हतं. फक्त ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही शब्द समजत. परंतु यापेक्षाही नानांना सगळ्यात मोठा धक्का बसला की आता त्यांना गाता येणार नाही. शेवटी त्यांनी मलाच काहीतरी वाद्य शिकायला सांगितलं आणि म्हणून केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून मी तुमच्याकडे येऊन व्हायोलिन शिकत होतो. ते रोज माझ्याबरोबर यायचे आणि बसायचे. त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं, पण त्यांना आनंद मात्र नक्की मिळत होता. म्हणून ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी यापुढे वादन बंद करायचं असं मी ठरवलं. पण नंतर माझ्या मनात आलं की आता नाना नक्कीच माझ्या शेजारी बसून कुठंतरी असून माझं वादन ऐकतील आणि म्हणून त्या दिवसापासून 24 तास मी फक्त वादन वादन आणि वादन एवढंच ध्येय ठेवलं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात मी वाजवलं ते फक्त नानांसाठी. कुठून तरी मला त्यांचा आवाज आला, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. शिरीष गप्प बसला आणि शिक्षकांनाही काहीही बोलायला सुचलं नाही.